कस्टमरनं सांगितल्या पद्धतीनं जर एखाद्या वेळेस पॅटर्नमध्ये ब्लाऊज पीसवरती एम्ब्रॉयडरी वर्क जे असतं ते थोडंसं वेगळं आलं की आपल्याला तिथे थोडंसं आपलं डोकं चालवून डिझाईन थोडंसं वेगळं द्यावं लागतं. आणि त्यांना जसं पाहिजे होतं त्यांनी सांगितलेलं की हे सिम्पलमध्ये शिवायचं होतं. हा जो गळा आहे ते वरच्या साईडला ही डिझाईन आलेली होती, पण तिथे ॲडजस्ट होत नव्हती म्हणून मी बोटनेकमध्ये इथे तयार केलं. आणि इतकं भारी असं झालेलं हा ब्लाऊजनं रफल स्लीव्ज आहेत, ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत. आणि स्लीव्ज जे आहेत आतून ज्या शॉर्ट स्लीव्ज आहेत त्यावरती सुद्धा वर्क एम्ब्रॉयडरी आलेलं आहे. आणि वरती रफल स्लीव्ज दिलेली आहे, पण त्यांनी लेस मला त्या पद्धतीनं सिल्वरमध्ये दिलेली नव्हती. मग माझ्याकडे जी अवेलेबल होती मी तीच यूज केलेली आहे. आता हे ब्लाऊज शिवून कमीत कमी 1.5-2 महिने झालेले आहेत, पण मी हे व्हिडिओ असेच राहून गेलेले, शूट करून ठेवलेले, पण टाकणं काही शक्य नव्हते झाले. तर इथे मी आज सहज गॅलरीमध्ये चेक करत होते तेव्हा मला हे मिळाले. म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करूया. जर तुम्हाला रफल स्लीव्जचा व्हिडिओ जर हवा असेल डिटेलमध्ये तर नक्की तसं कमेंट करा, मी त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करेल. दुसरा कटोरी ब्लाऊज होता, हेवी साईज होतं. हे सासूनांचे ब्लाऊज होते, सासूचे 2 होते आणि सुनांचे 1 होतं. तर इथे मस्त असा हा तिसरासुद्धा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. इथे पफ स्लीव्ज घेतलेले आहेत, बाहुबली स्लीव्ज ज्या असतात त्या पद्धतीच्या ह्या स्लीव्ज इथे मी तयार केलेल्या आहेत. काठ वापरलेला आहे तिथे आणि खूप मस्त असे माझे छान पद्धतीने हे 3ही ब्लाऊज तयार झालेले आहेत. असे छोटे छोटे तुम्हाला जर टिप्स हव्या असतील तर